नमस्कार, गायत्री रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। मी 400 ग्राम मशरूम स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत। 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। 1 वाटी दही, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, धने पावडर, जिरे, मोहरी, कोथिंबीर, कसुरी मेथी आणि कांदा लसूण मसाला आणि अमूल बटर। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे। मोहरी आणि जिरे तडतडले त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतं। त्याच्यावरती आपल्याला थोडी हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे। हळद मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला धने पावडर टाकायची आहे अर्धा चमचा। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता त्याच्यावरती आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, तोही व्यवस्थित मिक्स करायचा आहे। कांदा लसूण मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 1 वाटी दही टाकायचे। आता याच्यावरती आपल्याला चिरलेला मशरूम टाकायचा आहे। कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर ठेवणीतला मसाला कुठलाही वापरला तरी चालेल। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। 2 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं बघा। ही मशरूमची भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आणि 1 शिट्टी काढल्यानंतर बंद करायचं। ह्याच्यावरती आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे। मशरूम शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, पाणी गरम टाकायचं आहे। आणि 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पण टाकायचा आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे, भाजी हलवून घ्यायची आपल्याला। आता त्याच्यावरती आपल्याला 2-3 चमचे बटर टाकून घ्यायचे। या भाजीला आपल्याला बटर जास्तच टाकायचे, बटर जास्त असल्यामुळे भाजी खूप छान लागते। आता त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। ही बघा मशरूमची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। मशरूमची भाजी बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका।
धन्यवाद.